कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं। आज आज बहुजन समता पर्व आणि राष्ट्रीय ओबीसी महापरिषदेच्या माध्यमातून आम्ही माननीय तहसीलदार साहेब मूल यांना समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने निवेदन दिले की जे मूल तालुक्यामध्ये आणि आपल्या ताडोबा अभयारण्यालगत जेवढी शेती आहे त्या शेतकऱ्यांच्या ज्या मेन समस्या आहेत की जंगली जनावरं जे आहेत ते आमच्या शेतात येतात आणि शेतांच्या पिकाचं तर नासधूस करतातच, हे तर पिढ्यानुपिढ्या आम्ही पाहतो आहे। परंतु हल्ली नरभक्षक वाघाचा दहशत निर्माण झालेली आहे। जंगली जनावरं आमच्या जीविताची हानी करत आहेत आणि त्यामुळं आमचे जे शेतकरी बांधव आहेत हे आपली शेती बंद करून शेजारच्या राज्यामध्ये शेतमजूर म्हणून स्थलांतरित होत आहे। हा मोठा गहन प्रश्न आमच्या मूल तालुक्यामध्ये, आमच्या पूर्णा तालुक्यामध्ये आणि बऱ्याचशा अंशी बल्लारच्या तालुक्यामध्ये सुद्धा निर्माण झालेला आहे। तर या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या शेतकरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून आणि ओबीसी भारतीय ओबीसी महापरिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे। त्याची एक प्रत आम्ही माननीय वन संरक्षक अधिकारी, मुख्य वन संरक्षक अधिकारी यांना पण दिलेली आहे आणि यापूर्वी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना चंद्रपूरला भेटून सुद्धा आम्ही शेतकऱ्यांची समस्त जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या वतीने निवेदन दिलेले आहे। तसेच माननीय मुख्य वन संरक्षक अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे। तर शासनाला आमची विनंती राहील की या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी आपला काय योजना आहे ती आमच्या समोर सादर करावी। त्याचबरोबर जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं या वन्य प्राण्यांच्यामुळं आणि आमचे शेतकरी देशोधडीला लागत आहेत, तसेच पिढ्यानुपिढ्या शेती करणारे जे शेतकरी वनाला लागून आहेत त्यांना कायमचे पट्टे देण्यात यावे अशी सुद्धा आमच्या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे। या सर्व मागण्यावर शासनाने एक आपला प्लॅन आमच्या समोर सादर करावा, अन्यथा आम्हाला मोठे आंदोलन जिल्ह्यामध्ये उभे करावे लागणार आहे। हे आम्हाला शासनाला लक्षामध्ये आणून द्यायचे आहे। धन्यवाद।